मराठी भाषा गौरव दिन मराठी निबंध। माझ्या मराठीची गोडी काही औरच आहे असे अभिमानाने म्हणावे अशी आपली मराठी भाषा। 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो। मराठी भाषा म्हणजे आपली ओळख, आपला श्वास आणि आपले संस्कृतीचे भांडार। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। जैसे अण्णावासून जीवन आहे तैसेच भाषेपासून अभिव्यक्ती आहे। हे वाक्य अगदी खरंच आहे। मराठी ही केवळ एक भाषा नाही तर ती आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास आणि आपले कर्तव्य आहे। माझी भाषा माझी शान या भावनेने प्रत्येक मराठी माणसाने आपली भाषा जपली पाहिजे। मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व जागवणे, मराठीच्या प्रेमाची मशाल उंचवणे। या दिवशी शाळा, महाविद्यालय तसे विविध संस्था मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयोजित करतात। आपली भाषा सोडू नका, जपा, वाढवा हा संदेश सर्वत्र दिला जातो। कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात अमूल्य ठेवा निर्माण केला। त्यांनी मराठी कवितांना, कथा कादंबऱ्यांना नया आयाम दिला। अरे माणसा माणूस हो हा त्यांचा संदेश आजही काळाच्या पलयाड ऐकू येतो। त्यांचे साहित्य हे मराठीच्या अमर्याद वैभवाचे प्रतीक आहे। जिथे इच्छा तिथे मार्ग हे तत्व त्यांनी आपल्या आयुष्यात जपले। आजच्या धावपळीच्या युगात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व दिले जाते। काही वेळा लोक मराठी बोलताना कमीपणा वाटवतात, हे अतिशय दुःखद आहे। घराचा आहेर बाहेर नको या म्हणीप्रमाणे आपण आपली भाषा विसरून चालणार नाही। आपण ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत वाढलो तीच मातृभाषा आपली खरी शान आहे। आपण आपली उंची विसरतो तेव्हा आपली सावली लहान वाटते। त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगा, मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठी लिहा। शाळांमध्ये, घरी, सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर वाढवणे हे आपले कर्तव्य आहे। आपण जर आपली भाषा जपली नाही तर ती हळूहळू हरवेल। सावध राहिला तो वाचला या म्हणीप्रमाणे आता वेळ आहे सावध होण्याची। हृदयाची भाषा आहे। जगात माणसाला माणूस बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची भाषा, ही लक्षात ठेवायला हवे। मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिवस साजरा करायचा नसतो तर तो आपल्या रोजच्या जीवनात मराठीचे महत्त्व पटवून देणारा असावा। आपण सारे मराठी बांधव एकत्र आलो तर मराठीचा झेंडा सदैव उंच राहील। आपली मराठी भाषा, आपली ओळख, आपला अभिमान। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।